ठाण्यावरून चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस आम्ही पकडणार होतो आणि ती दिवसभराचं सगळं काम वगैरे आवरून संध्याकाळी 7ला होती. 5 वाजता निघालो आणि इथे स्टेशनला येऊन थांबलो. ठाणा स्टेशनला आम्ही कमीत कमी 1 ते 1.5 तास थांबल्यानंतर बरोबर 7 वाजता जी होती चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस आली आणि आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये जाल तर सगळे आमचे अप्पर सीट होते. तर जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आम्ही सगळे अप्पर वरतीच असल्यामुळे ज्येष्ठांनाही अप्पर सीट मिळाल्यामुळे थोडा राग तर आला होता. कारण रेल्वेमध्ये जेव्हा आपण तिकीट बुक करतो तेव्हा एज लिहिलं जातं आणि एजनुसार अशी अपेक्षा असते की जे 60च्या वरचे लोक आहेत त्यांना कमीत कमी लोअर किंवा खालचं सीट द्यायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. ज्येष्ठांनाही वरचं सीट मिळालं तरी 1-2 ॲडजस्ट करून आम्ही जे 80 वर्षाचे पुढचे होते तर त्यांच्यासाठी लोअर साईडचं ॲडजस्ट केली आणि त्यानुसार इथे आम्ही गेलो, आरामात गेलो. जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही कारण वरती अप्पर असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या जागी होते. त्यानंतर इथे आम्ही रेणीगुंटाला उतरलो. तिथून एक्सप्रेस आम्ही बरोबर 7ला पकडली ठाण्यावरून आणि रेणीगुंटाला उतरलो बरोबर 1 वाजता. रेणीगुंटाला उतरल्यानंतर गाडी घ्यायला आली कारण इथे आम्ही ऑलरेडी पॅकेज बुक केलेलं होतं. पॅकेज म्हणजे 35,500 रुपये होतं. आम्ही 8 लोक होतो आणि 3,500 हे रूमचं भाडं आणि 4,500 हे 15 ते 19 अशा तारखेचं होतं आणि ते खाणं राहणं फिरणं सगळं ऑल इन्क्लुडिंग होतं त्याच्यामध्ये. आणि हे जो फ्लॅट आहे तर तो कुठलाही लॉज नसून एक घराचा फ्लॅट आहे आणि 2 BHK फ्लॅट असून इथे सगळ्या सोयीसुविधा आणि खूप सुंदर आहे. तर एखादा बंगला असावा त्याप्रमाणे ह्या रूम वाटल्या आणि खूप सुंदर होतं. तर एक रूम तुम्हाला मी इथे दाखवते कारण इकडे जेव्हा आपण बुक करतो तेव्हा हे ऑनलाईन आम्ही फेसबुकद्वारे आम्हाला हे मिळालं आणि फेसबुकद्वारे प्रत्येक गोष्ट बघितलेली खराबच असते असं नाही. हे एकदम सुंदर रूम होतं. तुम्ही इथे बघू शकता फेसबुकद्वारे आम्ही इथे बुक केलेलं आणि एकदम सुंदर असं पॅकेज आणि सगळ्याच गोष्टी एकदम छान अशा होत्या. तर इथे आम्ही आलो आणि बरोबर 1 वाजता इथे उतरल्यानंतर घरगुती जेवणाचा डब्बाही इथे आला आणि त्यानुसार हे सगळं जेवण जे आहे तर ते घरगुती बनवलेलं होतं. रसम सांबार जे आमच्या पद्धतीचं आहे तर ते सगळं मिळालं. थँक्यू.